नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे. लाभार्थ्यांच्या माध्यमातून वेळोवेळी विचारला जाणारा एकच प्रश्न म्हणजे सर, आम्हाला जुलै महिन्याचे, ऑगस्ट महिन्याचे सर्व पैसे नियमित येत आहेत, पण आमचे थकीत अनुदान जे राहिलेले पैसे आहेत ते आम्हाला कधी मिळणार, याविषयी आम्हाला अपडेट द्या, माहिती द्या. आणि अशा सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची, आनंदाची बातमी अशी की थकीत अनुदान सर्वांना मिळणार. तुम्ही सांगाल थकीत अनुदान सर्वांना मिळणार, पण कधी आणि कसं मिळणार? राज्य सरकारच्या माध्यमातून या संदर्भात खूप मोठी हालचाल सुरू आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हे पैसे लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये कशा पद्धतीने जमा करता येणार या संदर्भात एक नियमावली, एक SOP या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनामध्ये जे पुरवणी मागणीच्या माध्यमातून जे अनुदान मंजूर करून घेतलं होतं, त्याचबरोबर दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी वाढीव अनुदानासंदर्भात जो निधी मंजूर करून घेतला होता, या सर्व निधीच्या माध्यमातून तुमचं थकीत अनुदान मिळणार आहे, लक्षात ठेवा. पण हे थकीत अनुदान मिळण्यासाठी तुम्हाला काही वेळ थांबावा लागणार आहे. 1 ते 2-3 महिने तुम्हाला जाणार आहेत. कारण मित्रांनो, दिव्यांग बांधवांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाढीव स्वरूपात ज्यावेळेस दिले जातील, त्यातून किती रक्कम शिल्लक राहणार आहे, त्याचबरोबर जी लोक आत्तापर्यंत या योजनेचे लाभार्थी आहेत परंतु त्यांना या योजनेचे पैसे मिळत नाहीत, अशा लाभार्थ्यांना सामावून घेऊन राहिलेले जे पैसे आहेत हे पैसे तुम्हाला टप्प्याटप्प्यात दिलं जाणार आहे, लक्षात ठेवा. एक लक्षात ठेवा, तुम्ही सांगाल का सर तुम्ही सांगताय खरं आहे, पण मग कधी येणार वगैरे. एक लक्षात ठेवा, मी तुमच्या समोर येत असताना माझ्या बॅक साईडला खूप अभ्यासू लोक आहेत, खूप चांगली माणसं आहेत, खूप अधिकारी चांगले आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सगळं काही होत असतं, लक्षात ठेवा. एखादी गोष्ट मी तुम्हाला करायला सांगतो, याच्या बॅक साईडला खूप मोठी पार्श्वभूमी असते. आपण एक उपक्रम, एक कार्यक्रम हाती घेतलेला आहे. सर्वांना ठाऊक असेल की आपण 355 ते 358 जेवढेही महाराष्ट्रामध्ये जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये आपण निवेदन देण्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्या नियोजनाच्या बॅक साईडला खूप काही वेगळी चर्चा असते, लक्षात ठेवा. आणि ही चर्चा करत असताना थकीत अनुदानासंदर्भात पॉझिटिव्ह बातमी आपल्याला कळली आणि त्याचा इम्पॅक्ट हा की आपण शांत बसणार नाही. आपल्याला हे पैसे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण यासाठी लढा देणार. मला 100% माहीत आहे. एक लक्षात ठेवा, एखादा व्यक्ती लढत असतो किंवा संघर्ष करत असतो तर त्याला जिंकण्याची एक चाहूल सुद्धा असते किंवा त्यालाही माहीत आहे की हे शक्य आहे आणि ते शक्य आहे म्हणून या सगळ्या गोष्टी मी करत आहेत. पण आपल्याला शासनाला जागृत करणं खूप गरजेचं आहे. आपल्याला थकीत अनुदान देणार म्हणजे देणार, मिळणार म्हणजे मिळणार, पण आपण जर त्यांना पुन्हा जर शांत केलं तर तो मुद्दा परत थांबू शकतो. 100% पैसे मिळणार, कशा पद्धतीने मिळणार, त्याला निधी आहे किंवा नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत. पुरवणी मागणी, दिव्यांग बांधवांच्यासाठी जो मंजूर केलेला निधी आहे तो दिव्यांग बांधवांसाठी दिलेला मंजूर केलेला जो निधी आहे त्या निधीतून दिव्यांग बांधवांसाठी थकीत अनुदान आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जो पुरवणी मागणीच्या माध्यमातून जो पैसा या ठिकाणी मंजूर केलेला आहे तो पैसा या कामाला वापरला जाणार आहे, अशी अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी मिळाली आहे. आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्ही सांगाल का सर मग अगोदरच द्यायला पाहिजे होते वगैरे, सगळ्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे. या अगोदर सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. अनेक मंत्र्यांनी सुद्धा ती खंत व्यक्त केलेली आहे की बाबा आमचा पैसा वेगळ्या कामाला वापरलेला आहे आणि तुम्हालाही माहिती आहे की ती वापरलेला आहे. आता हा निधी त्या कामाला वापरला जाणार नाही, कारण बाकीच्या योजनांची छाननी सुरू आहे. ती जी संख्या असते लाभार्थ्यांची ती संख्या हळूहळू कमी होणार आहे. आणि जर समजा आमचा निधी जर तिकडे तुम्ही वापरताय तर तो निधी आमच्याकडे का वापरू शकत नाही? शेवटी सरकार विभाग एकच आहे, लक्षात ठेवा. सामाजिक न्याय व विशेष विभाग एकच आहे. फक्त काही योजनांना वेगळ्या स्वरूपामध्ये बसवलेला आहे, वेगळ्या टेबलावरती ठेवलेला आहे, पण मात्र हे सामाजिक न्याय व विशेष विभागाच्याच योजना आहेत, लक्षात ठेवा. बाकीच्या योजना सुद्धा, लाडकी बहीण योजना सुद्धा सामाजिक न्याय व विशेष विभागाचीच योजना आहे, लक्षात ठेवा. त्या आदिवासी विभागाचे पैसे किंवा इतर जाती धर्माचे जे पैसे असतात आरक्षित, तो पैसा त्याच लाभार्थ्यांना, त्याच जातीच्या वर्गांना लाडकी बहीणच्या स्वरूपामध्ये दिलेला आहे, लक्षात ठेवा. खूप वेगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे आपल्याला आता अडचण येणार नाही. आपला निधी ऑलरेडी आहे, कमी पडला तर राज्य सरकार तिकडनं घेणार, पण हे पैसे तुम्हाला मिळणार, कारण हे थकीत अनुदान आहे, हे पेन्शन आहे. या योजनेचे पेन्शन सरकार थांबवू शकत नाही, द्यावाच लागणार आहे. आता हे जे पैसे आहेत हे पैसे तुम्हाला प्रत्येक महिन्याला टप्प्याटप्प्यात मिळणार आहेत, लक्षात ठेवा. पण याविषयी अधिकृत माहिती येणार
तुम्ही सांगाल सर अधिकृत माहिती नाही, मग तुम्ही तुमच्या मनाचं सांगता, जे तुम्हाला काय वाटायचं ते वाटू द्या. तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा, अन्यथा नाही ठेवलं चालेल. पण एक दिवस मात्र असाच मी येणार आणि तुम्हाला थकीत अनुदानाबद्दल एक अधिकृत माहिती देणार. हे मला 100% माहीत आहे. आपण जो उपक्रम हाती घेतलाय, कार्यक्रम हाती घेतलेला आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये निवेदन द्यायचं आहे. हे थकीत अनुदान मिळालं पाहिजे. त्याचबरोबर राज्य सरकारच्या ज्या काही भूमिका असेल त्या स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. माझ्या दिव्यांग बांधवांनी एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगितला की बाबा दिव्यांग किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्यासाठी जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांसाठी एखादं आरोग्यविषयक एखादी योजना किंवा एखादं काहीतरी तयार केलं पाहिजे सरकारने. म्हणजे त्यांना एक आधार दिला पाहिजे आरोग्य रिलेटेड. समजा आता आयुष्यमान भारत असेल, आभा हेल्थ कार्ड असेल किंवा महात्मा फुले जन आरोग्य, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा एक काहीतरी तयार केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून शक्य आहे का नाही या सगळ्या गोष्टीचा मी तुम्हाला माहिती देणार. त्यांचं असं मत होतं की सर तुम्ही त्याबद्दल व्हिडिओ बनवा. एक छोटासा मुद्दा मी या ठिकाणी क्लिअर करतोय. बॅक साईडला अभ्यासपूर्वक माहिती घेऊन, अभ्यासपूर्वक माहिती शोधून ती तुमच्यापर्यंत पोहोचवेल. जे शक्य असेल तरच मी येईल, नाहीतर व्हिडिओ बनवणार नाही. या व्हिडिओचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे थकीत अनुदानासंदर्भात लवकरच आनंदाची बातमी मिळणार. तुम्ही सांगाल सर पुढच्या महिन्यात आलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी नाही आहेत. 100% पैसे येतील, मात्र थोडासा वेळ काळ जाणार आहे. निधीची कमतरता नाही आहे. निधी सगळा आता जमव करायला घेतलेला आहे ऑलरेडी, पण तो डिवाइड केला जाणार आहे. कारण नवीन ॲप्लिकेशन सुद्धा येत आहेत. जे लोक या अगोदर लाभ घेत होते पण त्यांना सुद्धा आता हे पैसे देणं बंधनकारक आहे. त्यांना सामावून घेणं खूप गरजेचं आहे. कारण जर समजा डीबीटीच्या अगोदर तो लाभार्थी पात्र होता आणि डीबीटी नंतर तो अपात्र ठरला, फक्त डीबीटी किंवा आधार केवायसी किंवा ओटीपी व्हेरिफिकेशन किंवा आधार कार्डला बँक लिंक वगैरे या सगळ्या कारणामुळे लाभार्थी बाहेर राहू शकत नाही. सरकार हे करू शकत नाही. कारण सरकार एखादी योजना सुरू करते ते त्याच्यावरती सुद्धा कोर्टाचा, न्यायालयाचा देखरेख असते. अनेक बाबी त्याच्यावरती समाविष्ट असतात आणि त्यामुळे फक्त या प्राथमिक गोष्टीमुळे तो डीबीटी किंवा केवायसी म्हणून लाभार्थी बाद किंवा बाहेर ठेवणं बरोबर नाहीये. किंवा बरोबर नाही म्हणजे काय, ते नियमात बसतच नाही. लक्षात ठेवा, ती सरकारची जबाबदारी आहे की त्याचा पूर्ण करून त्याला लाभ चालू करून देणं. त्यामुळे सरकार 100% सर्वांना सामावून घेऊन सर्वांना पैसे देणार. हे थकीत अनुदान लवकरच मिळणार. याविषयी अधिकृत माहिती मी तुम्हाला देणार. ही माहिती आता मी प्रसारित केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर विश्वास वाटेल नाही वाटेल भाग वेगळा, पण इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्हिडिओ येतील, त्यावरती किती विश्वास ठेवायचा हे तुमचं आणि तुम्ही ठरवायचं आहे. कारण मित्रांनो, आपण जे काही सांगत असतो त्याला बेस असतो आणि त्या बेसच्या माध्यमातून मी ठामपणे 100% म्हणत असतो लवकरच याविषयी अधिकृत माहिती मिळणार. आत्तापर्यंत 1,200 लोकांनी तो गुगल फॉर्म भरलेला आहे. आपण जे कार्यक्रम हाती घेतलेला आहे तर 1,200 लोकांना नाही, आपल्याला 300 लोक पाहिजेत. लक्षात ठेवा. तर सर्वांना विनंती आहे की सर्वांना जर शक्य असेल, इंटरेस्ट असेल तर सर्वांनी तो गुगल फॉर्म भरा. लवकरच तो आपण ग्रुप तयार करून त्याविषयी चर्चा सुरू करणार आहोत. ही आनंदाची बातमी देण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवलेली आहे. लवकरच याविषयी अधिकृत माहिती घेऊन येणार. तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.